जय भारत का संविधान। आज आपल्या समक्ष भारताच्या संविधानाच्या संबंधानं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या संबंधानं उपवर्गीकरणाच्या संबंधानं आणि राज्य शासनाचे अधिकार कर्तव्य त्याचबरोबर ह्यामध्ये ह्या उपवर्गीकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रात महार बौद्ध आणि मातंगांमध्ये एका प्रकारची तेढ निर्माण करण्याच्या राजकारणाच्या संबंधानं आज आपल्या समक्ष आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही समाज म्हणून आलेलो आहोत। आम्ही मातंग समाजाचे विरोधक म्हणून नाही, तर आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, भारतीय संविधानाचे आम्ही म्हणजे भारतीय संविधान सर्वांकष मानणारे आम्ही आहोत। आणि त्याचबरोबर बौद्ध समाजावर एका प्रकारे तेढ निर्माण करून कानाडोळा करून समाजाकडे पाया लावण्याचं जे गलिच्छ राजकारण चालू आहे त्या राजकारणाच्या विरोधात आम्ही आलेलो आहोत। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगायला मला आनंद होईल की एक मोठा काळ आयुष्य म्हणजे रिपब्लिकन राजकारणात आणि समाजकारणात घालवलेले म्हणजे समाजकारण करत असलेले माननीय रमेश गायकवाड साहेब आहेत। त्याचबरोबर म्हणजे मोठा काळ स्वतःला झोकून देऊन म्हणजे पदयात्रा बीड पासून मुंबईपर्यंत आणलेले माननीय अशोक कांबळे साहेब आहेत। त्याचबरोबर माननीय विशाल गाडे साहेब आहेत। त्याचबरोबर माननीय अविनाश गरुड साहेब आहेत। त्याचबरोबर माननीय इतरही जे मान्यवर समाजाचे बंधू आहेत ते आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। आणि आम्हाला आपल्याला हे सांगायचं आहे आणि महाराष्ट्राला सांगायचं आहे आणि जे गलिच्छ राजकारण करू इच्छितात त्यांना सांगू इच्छितो, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तुम्हाला देखील सांगत आहे, जसं तुम्ही मराठा समाजाचं पुढारपण म्हणून तुम्ही तुमचं शहाणपण तुमच्यापर्यंत आहे, आम्ही काय म्हणत नाही, परंतु बौद्ध समाज मातंग समाज हा विद्वतेनं खूप मोठा आहे। आमच्याकडे खूप विद्वान आहेत, प्राध्यापक आहेत, चिंतक आहेत, अभ्यासक आहेत, PhD होल्डर आहेत। त्यामुळं कृपा करून एकनाथ शिंदे साहेब आमच्या समाजामध्ये किंवा बौद्ध समाज किंवा मातंग समाजामध्ये किंवा उपवर्गीकरणाच्या नावावर आपण कोणत्याही प्रकारचं राजकारण अथवा गलिच्छ राजकारण कोणी करण्याच्या भानगडीत पडू नये असं आमचं पहिलं मत आहे। आज आम्हाला तुम्हाला सांगायचंय, ज्या प्रकारे ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लागलं त्या प्रकारे महार आणि मांग असं भांडण लावण्याची भानगडीत कोणी पडू नये। तसेच आमचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेब आता बस झालं तुमचं, तुम्ही बार्टीतून आरटी आणली, आम्ही म्हणलं ठीक आहे, आमचेच मातंग भाऊ आमचेच बांधव आहेत, परंतु किती फंड दिले बार्टीला आणि आरटीला सारथीच्या तुलनेमध्ये, किती कार्यक्रम दिले, किती बैठका लावून घेतल्या, इथपर्यंत राजकारण नेलं की जातीच्या नावाचं मंत्रालय आणेपर्यंत तुम्ही राजकारण केलं। मातंग समाजासाठीचं मंत्रालय उघडा ना उन्नतीसाठी, बौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी मंत्रालय उघडा ना स्वतंत्रपणे, हे असं का करत नाहीत तुम्ही? परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाला तुम्ही पुढं करता आणि तुम्ही सांगता, काय सांगता, 9 महिने अगोदर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर आणि आज तारखेपासून 9 महिने अगोदर तुम्ही घोषणा करून टाकता की हो उपवर्गीकरण, तुम्हाला सांगतो ते उपवर्गीकरण देण्याची घोषणा ही अशा प्रकारे करणं कितपत इष्ट आहे? कारण मातंग समाजाला मला हे दाखवायचंय, कारण हे दाखवल्याशिवाय विविध योजनांची अंमलबजावणी आपण केलेली आहे। आणि त्याचबरोबर ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीमध्ये
उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि याचा फायदा देखील त्यानंतर आपल्या सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड वर्गीकरण आयोग स्थापन करून मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग देखील आपण सुकर करतोय. मला सांगा, एकनाथ शिंदे साहेब डेमोक्रेसी मान्य करता की नाही करत? कार्यालयीन प्रक्रिया मान्य करता की नाही करत? कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम मान्य करता की नाही करत? भारताच्या संविधानातले मान्य राज्यपाल महोदयांचे आर्टिकल 309 खालचे अधिकार मान्य करता की नाही करत? भारतीय संविधानाचे आर्टिकल 341 नुसार आरक्षणाच्या बाबतीतले निर्णय घ्यायचे असतात, मान्य करता की नाही करत? एकनाथ शिंदे साहेब आज जड अंतकरणानं म्हणत आहे, आरक्षण तुमची जहागीरदारी नाही, आरक्षण तुमची जहागीरदारी नाही. एकनाथ शिंदे साहेब, आरक्षण तुमची जहागीरदारी नाही. आणि ज्या प्रकारे मराठा ओबीसीचं भांडण लावलं, त्या प्रकारे दाणे टाकून मातंग आणि बौद्ध अशी लढाई तुम्ही लावू शकत नाही. आम्ही कोंबडे नाहीत, आम्ही समाज आहोत. आम्ही एवढा मोठा समाज आहोत की या देशाचं संविधान लिहिलं ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही सगळे वारसदार आहोत. कारण महापुरुषांचे वारसदार जे जे कोणी त्यांचे विचार घेऊन पुढे जात असतात ते सगळे महापुरुषांचे वारसदार असतात. तिथे जातीचे बंधनं नसतात. त्यामुळं तुमचं अशा प्रकारचं भांडण लावायचं, कायदा होण्याच्या अगोदरच कायदा करतच आहोत, होण्यातच आहे, झालाच आहे, अशा प्रकारची वल्गना करणं हे अत्यंत गैर आहे. हे तुमचं वारंवार होत आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही ज्या प्रकारे जरंगे बाबाचं, ज्या प्रकारे ओबीसी मराठा, ज्या प्रकारे जालन्यामधून आम्ही थांबवलं तुमचं ते राजकारण, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब कल्याणमध्ये बौद्ध भिक्षूंसोबत काय झालं? बौद्ध भिक्षूंच्या घरांचं, झोपड्यांचं काय झालं? एक पत्र देण्यात आलं. त्या पत्रावर कधी निर्णय होणार आहे? भिक्षूंच्या बाबतीमध्ये स्वतः तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या बौद्ध परिषदेमध्ये जाऊन ज्या प्रकारे तुम्ही बौद्ध तत्वज्ञान सांगायचा, म्हणजे सारवासारव करण्याचा की मी बौद्धांच्या सोबत किती आहे, दुसऱ्या बाजूला बौद्ध भिक्षूंचे हाल करता. त्याचबरोबर बौद्ध वस्त्यांमध्ये बुलडोजर चालतात, ते काय पाकिस्तानी नाहीत. बौद्ध आणि मातंग हे पाकिस्तानी नाहीत. राजा प्रसन्नजीत हे बौद्ध झाले होते आणि ते मातंग समाजातून होते. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस मातंग समाजाला पूर्णपणे समजेल की मातंग समाज किती प्रभावशाली अभ्यासू आहे, त्या दिवशी मातंग समाज तुमच्या भूलथापांना फुसीला बळी पडणार नाही. कारण लक्षात ठेवा, ह्या परत तुम्ही उद्याच्या मोर्चाच्या बाबतीमध्ये गलिच्छ राजकारण करायला निघाला. उद्या 30 तारखेला माननीय पोलीस आयुक्तांना माझी हात जोडून विनंती आहे, उद्या 30 तारखेला समाजात आक्रमकता आणण्यासाठी एकनाथ शिंदे, बघा आता वेगळं सांगण्याची गरज नाही, सामान्य माणसं शिंदे टोळी म्हणायला लागलीत, शिंदे टोळी म्हणायला लागलीत. शिंदे टोळीतून जर उद्या काही आक्रमकता आणण्याचा प्रयत्न झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ती आक्रमकता आणणे किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे, किंवा उद्या जर एखाद्या आमच्या युवकांना किंवा काही युवकांना जर समजा काही रक्त निघालं, त्यांच्या डोक्याचं, हाताचं किंवा कुणाला त्रास झाला, तर याची सर्वस्वी जिम्मेदारी एकनाथ शिंदेची राहील, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही विनंती करत आहोत मान्य पोलीस आयुक्तांना. कारण लक्षात ठेवा, ज्या प्रकारे आज राजकारण आम्हाला दिसत आहे त्या आधारे सांगतो, डेमोक्रेसी जर मान्य असतील ना एकनाथ शिंदे साहेब, तर मान्य मुख्यमंत्री महोदयांना सगळे अनुसूचित जातीचे आमदार जाऊन भेटले. 27 अनुसूचित जातीचे सगळे आमदार जाऊन भेटले आणि त्या मान्य आमदारांनी उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये असं उपवर्गीकरण करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि जेव्हा लोकशाहीमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी, त्या समाजाचे प्रतिनिधी
एकनाथ शिंदे साहेब जेव्हा प्रश्नांकित करतात एखाद्या मुद्द्याला, तर त्या लोकप्रतिनिधींना विचारात घ्यायचं असतंय. जहागीरदारी नाही तुमच्या एकट्याची. माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतील की बदर आयोगाचा निर्णय जो आहे तो आयोग नाही, तो आयोग मागास आयोग नाहीये, अनुसूचित जाती आयोग नाहीये. त्यामुळे बदर साहेबांच्या एखाद्या रिपोर्टच्या आधारे कोणतंही आरक्षण मिळत नाही. आमच्यात भांडण नाही, मातंग बौद्धांमध्ये भांडण नाहीये, किंवा इतर 57 जातीमध्ये सुद्धा भांडण नाहीये. पण असं भांडण लावण्याचं खुळं राजकारण चालवून घेतलं जाणार नाही. मला सांगा एकनाथ शिंदे साहेब, फार पळू तुम्ही जाता, बोलवता लोकांना आणि तुम्ही मोठ्या मोठ्या गप्पा मारता. इथं का हो तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत? जेव्हा उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये नको ही भूमिका आज तारखेला महाराष्ट्रामध्ये असं सांगायला आमदार आले, त्यावेळेस हे तुमच्या चेहऱ्यावर का 12 वाजले? प्रश्न विचारले जातील, प्रश्न विचारलेच पाहिजे. ठाण्यामध्ये पत्रकारांना भीती घातली जाऊ शकते. हे आंबेडकरी विचार आहेत. हे आंबेडकरी विचार, फुलेशाहू आंबेडकरांचे विचार, संविधानवादी विचार, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचे विचार, लहुजी साळवेंचे विचार, हे ठाण्यामध्ये पत्रकारांना घाबरवलं तसे घाबरणारे नाही, ते लक्षात ठेवायचं. माझं हे म्हणणं आहे की ज्या प्रकारे राज्यपालांचे अधिकार आहेत 309 खाली, आर्टिकल 341 खाली, एकनाथ शिंदे साहेब तुम्ही राज्यपाल नाहीत महाराष्ट्राचे. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल नाहीत. कोणत्याही प्रकारचा कायदा लेजिस्लेचरनी संमत केलेला नाही, आणि जेव्हा कायदाच संमत झालेला नाही त्यावर आपण आपल्या मर्यादेत बोललं पाहिजे. परंतु आपण वारंवार मर्यादांचं उल्लंघन करत आहात. आणि उद्याच्या मोर्चाच्या बाबतीत सांगायचं झालं तर उद्या आमच्या सगळा बौद्ध समाज असेल, त्याचबरोबर 57, 58, 59 जातीतले जेवढे लोक आहेत ते येतील, युवक येतील, युवती येतील, महिला येतील. परंतु ते आले त्याच्यामध्ये काही तुमच्या टोळीतले काही लोक सोडून समाजामध्ये मोठी तेढ किंवा समाजामध्ये मोठं काहीतरी भयंकर कृत्य करण्याच्या भानगडीत कुणीच पडू नये. आणि एकनाथ शिंदे साहेब, खास करून तुम्हाला सल्ला बरं का, खास करून तुम्हाला सल्ला. आणि म्हणून उद्याच्या मोर्चाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं किंवा या वर्गीकरणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही सक्षम आहोत. बौद्ध समाज, मातंग समाज किंवा 59 जाती हे एकत्रितपणे मागास आयोगाच्या समोर येतील. मागास आयोग सगळ्यांना ऐकेल. कायदेशीर प्रक्रिया सगळ्या पाहिल्या जाव्यात. कायदेशीर प्रक्रिया पाहिल्या गेल्याच्या नंतर देशातील सर्व खासदार जे अनुसूचित जातीचे आहेत, कारण ज्या वेळेस लक्षात घेतलं पाहिजे की बाबरी मस्जिदचा जेव्हा विषय होता त्यावेळेस अल्पसंख्याक न्यायाधीश मान्य सर्वोच्च न्यायालयात असावा असं सगळ्यांच्याही भावना होत्या. त्यावेळेस अल्पसंख्याक न्यायाधीश आले ना सर्वोच्च न्यायालयामध्ये. अरे मग आम्ही देशातले आमचे खासदार अनुसूचित जातीचे, मग ते मातंग असतील, बौद्ध असतील, चर्मकार असतील, मायावतीजी असतील, चिरागजी पासवान असतील, त्याचबरोबर जे चंद्रशेखरजी रावणजी असतील, रामदासजी आठवले साहेब असतील, ऍडव्होकेट मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असतील, जे कोणी दक्षिणातले असतील, म्हणजे मोठ्या संख्येनं उत्तर भारतासह पंजाब हरियाणातले असतील, हे सगळ्यांना विचारात घेतलं जाईल. विचारात घेऊन निर्णय व्हावा. विचारात घेऊन विचाराच्या देवाणघेवाणातून कायदेशीर दृष्ट्या, संविधानिक दृष्ट्या जर आमचे खासदार म्हणले की उपवर्गीकरण आवश्यक आहे, सगळे म्हणजे समाज जर म्हणला तर त्याच्यामध्ये ती वेगळी गोष्ट आहे. आता एकनाथ शिंदे कोण ते वर्गीकरण करणार का? ते आमच्या समाजाचे प्रमुख झालेत का? अरे जात प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्या जातीच्या मुख्याचं पत्र लागत असतंय, प्रमाणपत्र लागत असतंय. एकनाथ शिंदे आमच्या बौद्ध समाजाचे, मातंग समाजाचे किंवा 59 जातीपैकी ते काय आमचे धर्मगुरू आहेत की काय ते आमचे काय सर्वसर्वी आहेत की त्यांनी कधी सामाजिक लढा अनुसूचित जाती जमातीसाठी लढलेल्यांपैकी आहेत? काय आहेत ते? हे पहा,
आम्ही मर्यादेपर्यंत तुमच्या मराठा समाजाचं आंदोलन होतं एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही स्वतःला मराठा पुढारी करण्याच्या भानगडीत आहात, मागे होतात, पुढे राहाल, आमची काही हरकत नाही. तुम्ही आझाद मैदानावर बोलवले एसटीतले ड्रायव्हर कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेब, 7वा वेतन आयोग देऊन, आणि तुम्ही शपथ खाली मराठा आरक्षणाची, आमचं त्याच्यावरही म्हणणं नाही, आम्हाला धोका झाला म्हणून. पण तुम्ही तुमच्या समाजाच्या प्रती करा ना, किती करा, परंतु जे अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आहेत, जे अधिकार समाज कल्याण विभागाचे आहेत, जे अधिकार राज्यपाल महोदयांचे आहेत, जे अधिकार अनुसूचित जाती आयोगाचे आहेत, जे अधिकार पार्लमेंटचे आहेत, जे अधिकार राष्ट्रपती महोदयांचे आहेत, ज्या अधिकारामध्ये दुसऱ्याला बघा, लक्षात घ्या एकनाथ शिंदे साहेब, जरा तुम्हाला ह्या भाषेत सांगतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करता येत नाही, तसंच एक्स्ट्रा कोणत्याही प्रकारे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अफेअर करता येत नाही. हे तेवढंच पवित्र आहे, संविधान तेवढंच पवित्र आहे. तुम्हाला हे सगळं कान खोलूनच ऐकावं लागेल. उद्या मोर्चा निघेल, उद्या मोर्चाला लोक येतील, उद्या आमचेच भाऊ आहेत, आम्ही सगळेजण त्या मोर्चामध्ये आहोत. मत मांडणं मोर्चामध्ये हे सगळ्यांचा अधिकार आहे आणि तेच मातंग भावांचा सुद्धा अधिकार आहे. आम्ही सगळे एकत्रितपणे याच्यावर येणाऱ्या काळामध्ये दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि कायदेशीर आणि संविधानिक दृष्ट्या काय होऊ शकते याच्या बाबतीमध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही घेऊ. परंतु उद्या लक्षात ठेवा, आम्हाला तेवढ्या खालच्या स्तरावर जायचं नाही. बोट घातलं आणि हे घातलं ते तुमचे खासदार बोलतात तसे, आणखीन तुम्ही त्यांच्यावर कारवाईच केलेली नाही, सारवासावर केली. परंतु आमच्याकडे कोणी सुद्धा उंगली निर्देश करून सुद्धा बघायचं नाही. आमच्या समाजाकडं हमारा समाज है ना भाई, ध्यान रखना एकनाथ शिंदे साहेब, भीमा कोरेगांव के तरफ देखना और फिर याद रखना, हम है ना, हम हैं, हम किसी और के जैसे नहीं है. हम भारत के संविधान जिसने लिखा वो भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के वारिस है हम, और हम जैसे वारिसों के साथ, हमारे समाज के साथ किसी भी तरह की गलत नजर उठा के देखना नहीं, कुछ गलत करने की और कुछ लफड़ा करवाने के, किसी भी लफड़े में पडना नाही, ही आजच्या तारखेला आम्ही आव्हान करतो. आणि उद्याच्या मोर्चा आंदोलनामध्ये काही जरी अघटित घडलं त्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जिम्मेदार असतील. कारण आम्हाला ज्या प्रकारे आज चिंतन झालं, आमचं चिंतन बैठक झाली, चिंतन बैठकीमध्ये ऍक्च्युअली महाराष्ट्रातून ज्यांनी सगळीकडे भेटीगाठी देऊन आले ते सगळेजण होते. त्याच्यातून असं दिसत आहे की उद्या अघटित करण्याच्या ते भानगडीत त्यांची टोळी, शिंदे टोळी काय करण्याच्या भानगडीत असेल, त्या भानगडी होता कामा नयेत. हे आवर्जून आम्ही आव्हान शिंदेंनाही करत आहोत, त्याचबरोबर मान्य पोलीस आयुक्तांना सांगत आहोत की अशा प्रकारचं चुकीचं काय अघटित होऊ नये याची काळजी घ्यावी. आंदोलन करणारा संख्येने असणार आहे. बघा, उद्या समाज येणार आहे महाराष्ट्रातून, 59 जाती ज्या एससी प्रवर्गात आहेत, एससीतल्या 59 जाती ज्या आहेत, आझाद मैदानच्या बाजूला मेट्रो सिनेमाच्या जवळ तिथे सगळे एकत्रित येणार आहेत आणि तिथे तो समाज म्हणून येणार आहे. राजकीय पक्ष म्हणून एक दुसऱ्यामध्ये कुणी तसं येणार नाही. आणि त्याचा फायदा म्हणजे अशा काही एलिमेंट्सने घेऊ नये ज्याच्यामुळे की नाही पॅनिक निर्माण होईल. आणि उद्याचं ते 11 वाजताचं, बरोबर आहे, 11च्या नंतरचं ते आव्हान आहे मोर्चा संदर्भातलं. लोक स्वतःहून येत आहेत, त्याच्यामुळे त्या येणाऱ्या त्या गॅदरिंगला सुद्धा कुणाचीही तशी ऍज सच कोणतीही जिम्मेदारी नाही. परंतु एकनाथ शिंदेच्या शिंदे टोळीने काही गडबड करू नये. सहभागी होणार का या? बघा, आम्ही समाज आहोत, आम्ही समाज म्हणून 59 जाती म्हणजे मातंग सोडून नाही, उद्याच्या मोर्चामध्ये मातंग सुद्धा आहेत. कारण मातंगांचे अनेक मातंग विद्वान, अभ्यासू, प्राध्यापक ते सुद्धा म्हणत आहेत की चर्चा होऊ देत. चर्चा आणि लोकशाहीमध्ये, डेमोक्रेसीमध्ये म्हणणं मांडण्याला स्वतंत्रता आहे. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य आर्टिकल 19 मध्ये. त्यामुळं 59 जाती मातंगांसहित उद्या येणार आहेत. हे एकनाथ शिंदे साहेबांनी लक्षात ठेवावं आणि त्यानंतरच एखादी भूमिका घ्यावी. आपण जे आंदोलनाने
जो मोर्चा काढणारा त्याला परवानगी घेतली आहे का? बघा, आम्ही काय सांगितलं, त्या उद्याच्या मोर्चाची घोषणा जी आहे ती समाजाच्या वतीने करण्यात आले. त्याच्यामध्ये आंबेडकर कुटुंबातील प्रमुख लोक आहेत. आम्ही फक्त आमची जी जिम्मेदारी आहे, समाज म्हणून जी आम्हाला माहिती मिळते ती माहिती आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये माननीय आनंदराज आंबेडकर असतील, माननीय भीमराव आंबेडकर साहेब असतील, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षाचे बडोले असतील साहेब, हे सगळे लोक आहेत. परंतु मुद्दा असाच आहे की आंदोलन एकत्रित जरी लोक येत असतील तरी तिथं अघटित काही घडू नये, हा आमचा मुद्दा आहे. कोणावरती शंका तुम्ही वारंवार असं म्हणतात की अघटित घडू नये, काय म्हणायचं? शिंदे टोळीवर. कारण शिंदे टोळी अशा प्रकारचं करते. जालन्यामध्ये काय झालं होतं? जरंगे कोणाचा माणूस आहे? जरंगेने काय केलं होतं? त्याची पुनरावृत्ती इथं सेकंड शो जरंगे होऊ नये. कारण आमच्यामध्ये लावून देऊ नये. तिकडे ओबीसी मराठा लावून दिलं, इथं मारमांग किंवा मातंग विरुद्ध सत्ता 58 जाती असं लावून देऊ नये. आणि कल्याणमध्ये आपण बघितलं, टोळीच आहे ना. नाशिकमध्ये गरिबांचे झोपडे पाडले. कल्याणमध्ये काय केलं? कल्याणचा स्वतंत्र विषय घेऊन येणार आहोत आम्ही ती सगळी म्हणजे ते जे पिटारा आहे ते उघडणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की कल्याणच्या झोपड्या पाडण्यामध्ये आणि भिक्षूंना त्रास देण्यामध्ये कोण होतं. आज जरी पळवापळवी चालू असली तरी. म्हटलं एकनाथ शिंदे जातीवाद करतात असं काय थेट म्हणायचं का? बघा, आता आहे बघा, आम्ही नेट आणि थेटच डंके की चोट पे बोलणाऱ्यांपैकी आहोत. आम्ही काय, एक सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पब्लिक सर्वंट आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून काय आम्ही आमची अभिव्यक्ती स्वातंत्र्य थांबवू शकत नाही. आम्हाला जे चिंतनामध्ये येतंय, ज्या गोष्टी आम्हाला समजतात ते जाहीरपणे समाजापर्यंत, सरकारपर्यंत, यंत्रणेपर्यंत गेल्या पाहिजे म्हणून आम्ही डंके की चोट पे बोलत आहोत. वेगळं सांगायची गरज नाही. ओबीसी मराठा सारखा मातंग विरुद्ध 58 जाती असा संघर्ष एकनाथ शिंदेंनी किंवा कुणीही सुद्धा फूस लावून देऊ नये.